पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या सगळ्यांनी या, माझं किचन आता रेडी होतंय, जेवण मिळेल। चिंगीचा हातचं जेवतो आज मी। बघूया तिने काय स्वयंपाक केलाय ते। चिंगी बाळा, अगं काय स्वयंपाक केलास आज? अगं मला की नाही भूक लागली आहे। हो, आमच्याकडे ना आमटी आहे, भात आहे, चपाती भाजी आहे। हो ना, लवकर लवकर बनवून दे मला पटकन। तेरे पुष्का बात ये हाँ चिंगी बार जोरात। हाँ घे व्यवस्थित घे ए सावकार या पोरांनी धुडकूस घातलाय नुसता आणि एक खेळ पुरत नाही यांना, सगळे खेळ पाहिजे। डॉक्टर पाहिजे, ते क्लब्स पाहिजेत, काय कमाल आहे बाबा पोरांची। आई ओ अगं ये आनंदी, हे चिंगीची वही, गृहपाठाची वही आहे, ती शोधत बसेल, द्या हा तिला। बर देते हा, येते हा। हे तर ना लहान मुलांपेक्षा सुद्धा लहान झाली आहेत, एवढा पसारा ह्यांनीच जास्त काढून ठेवलाय सगळा। आई आवरू का मी? नको नको, मी आवरते अगं। हे आले ना एवढ्यात तर पसारा राहील बाजूलाच, घर डोक्यावर घेतील नुसतं। पटकन आवरेल, हा पटकन आवरते। बरं ठीक आहे, मी बघते जरा हा यांच्याकडे। खेळतायत पोरं चांगलीच। चिंगी ना काल रात्री नीट झोपली होती अगं, म्हणजे अधनमधनं राघवची आठवण काढली तिने। अगं राघवशिवाय तिला राहायची सवय नाहीये ना, पण आज सकाळपासून अगदी मस्त आहे, कुणाची आठवण नाही, काही नाही, एकदम व्यवस्थित आहे। आई चिंगी आजोळी आली आहे ना, याचं वाईट नाही वाटत आहे मला, उलट तुमच्या बरोबर राहून तुम्हालाही बरं वाटत असेल आणि तिलाही। पण आई उद्या तिचा वाढदिवस आहे। अगं हो, आम्ही सुद्धा तिच्या वाढदिवसाबद्दलच बोलत होतो। रमा होती ना तेव्हा 2 वर्ष आम्ही तिचा वाढदिवस अगदी सगळ्यांनी साजरा केला होता। खूप छान आठवणी होत्या ग त्या। पण रमा गेल्यानंतर आम्ही काही वर गेलो नाही तिचा वाढदिवस साजरा करायला। मग तीच खाली यायची, मग तिला ओवाळायचो, तिला भेटवस्तू द्यायचो। पण यावर्षी ती इथे आहे ना वाढदिवसाला, आणि यांचा स्वभाव माहितीये ना तुला। ह्याचंच त्यांना वाईट वाटतंय। नाही आई, मला तसं नाही म्हणायचंय, खरंच तसं नाही म्हणायचंय। म्हणजे दरवर्षी ती वर वाढदिवस साजरा करते ना, आणि या वर्षी ती आता तुमच्या बरोबर साजरा करणार आहे, त्यामुळे ह्यांना थोडं वाईट वाटतंय। काही झालं तरी चिंगीने वाढदिवशी घरी यायलाच हवं, माझ्यासाठी नाही ह्यांच्यासाठी। तुम्ही समजावून सांगा ना तिला, कदाचित ऐकेन ती तुमचं। वर सगळे वाट बघतायत तिची। आनंदी, हे ना खरंच माझ्या हातात नाहीये, तिला इथून समजावून नेणं हे तुमच्याच हातात आहे। वाढदिवसाच्या आधी तुम्हीच तिला इथून घेऊन जा, आणि तिचा राग रुसवा हा तुम्हालाच काढायचा आहे आनंदी। बघेन मी तिला, काहीतरी समजून सांगेन, घेऊन जाईन मी तिला घरी। खरं ठीक आहे, मी ते खेळण्याचे खोके आत नेऊन ठेवते। घे दे, तुझं राहिलं होतं ना। हा 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 याला घे, आबा हा राहिला होता कुठेतरी। मजा आली ना सगळ्यांना? आता
सगळ्यांसाठी खाऊ घेऊन येतो. हा इथेच थांबा, इकडे तिकडे जाऊ नका कुठे. हा हा काय बघ चिंगी, यावर्षी वाढदिवसाचा काय प्लॅन आहे? चिंगी, तुझा वाढदिवस म्हणजे धम्माल असणार आहे ना? दरवर्षी सारखा मोठा केक, रिटर्न गिफ्ट सर्वांना वेगवेगळे. यावर्षी काय प्लॅन आहे का चिंगी? तसंही बाबाला लक्षात कुठे असणार आहे की माझा बर्थडे येते. ठीक आहे, नाही केलं सेलिब्रेट तरी एवढं काही नाही. तसंही मोठे झाले मी आता, मला काही फरक नाही पडत. होईल, तुझा वाढदिवस दरवर्षीप्रमाणेच होईल आणि आपल्याच घरी होईल. आनंदी, ऐक ना, 2 पोळ्या कमी भर जरा. का ग बाळा, भूक नाही का ग तुला? ना आजकाल भूक कमी झाली आई माझी जरा. कशी लागणार भूक तुला? हवंय मला ते, चण्यामध्ये प्रोटीन्स असतात. प्रोटीन्स असतात. खा मग. आनंदी, आनंदी, चिंगीच्या जेवणाचं काय ग? चिंगी काही ते जेवणार नाहीये ना. मग उगीच कष्ट करू नका काही. कोण हट्ट करतय, बाप की मुलगी? अगं बाई, चिंगी आली. चिंगी आली वाटतं. आनंदी, माई, टग्या, काय गो आनंदी, असा आवाजून किती बघतस? असं अचानक गेलास? फोन नाही, कळवलाच नाही. हा, आता काय घराबाहेरच उभा करणारच बहिणी कणी बाच्यात? के बाय माझे. ये ये टग्या, ये या या या. ये ये. अगो काय झाला, ह्याचा कसला तर प्रदर्शन ना शाळेत? कसले कसले उद्योग सांगतात हेंका? उद्योग कसला बाई मावशी? आनंदी, ह्यो प्रोजेक्ट असा ना जिल्ह्यात पहिलं येईल असा. आता ह्यो प्रोजेक्ट मुंबईत ठेवतलोय प्रदर्शनाक. हयसर तर म्हाका पहिलो नंबर मिळालो ना तर म्हाका स्कॉलरशिप मिळतली. बघ कशी पवन चक्की बनवलोय. एका पातीची पवन चक्की? येता येता 2 पाटी पाडली. टग्या, आपण लावूयात. हा, आनंदी, अगो 4 दिवस हैसरच रवाचा लागतला. ए माई, ताई नाही इला. अगो बारका ना ताईचा, ते का पडसा झाला, ते का टाकून कसं येणार? म्हणान टग्या वांगडा मीच इलोय. मावशी कधी कामा घेतली? बरोबर आहे, बरोबर आहे. आई, अगं बाई, पाया पडते. हं? कशाला? राहू दे, सुखी राहा, सुखी राहा. वर्षाताई, कशी असस वर्षाताई? मी बरी आहे. झाली गळाभेट? भाऊजी, मी बरा आहे, तुम्ही बरे आहात ना? बरे बरे. घोर बाकी बरा तुमचा? काय बाय माझे आनंदी, चित्र तू काढलं की काय? होय. या बाकी बरा जमता तुका? भाऊजी, आमचा आनंदी रंगरंगोटी करण्यात 1 नंबर. घराची शोभा वाढवला आणि माझ्या पोरान. मस्त दिसत हा घर. बाय माझी टीव्ही पण हा 16 इंची काय 24. 32. 46 इंची येतो. हो का? हे या काय नाही, हाय हे तुका दाखवतोय. ही बघ, ती 5ची खोली आहे ना, ती झोपूची खोली. ही आजीची खोली, ही जेवणाची खोली आणि ह्या राघवरावांचा टेबल. पण ह्या टेबल तर हे होता ना, बदलला आम्ही. हो. काया पालट केलेलं दिसतं आनंदीन घराचं. बाय माझी एसी पण हा. हो, स्प्लिट आहे तो 2 किलोचा. आई, ते किलो मध्ये नसतं ग, टन मध्ये असतं. 2 टन. हा, तेच टन. तरीच बाहेरच्या पेक्षा होय टण वाटता. मी असा काय आनंदी तुझी सवत?
माई पाणी आणते. हा आणा. राघवराव, ओ राघवराव, तुमका बोलतोय. होय होय, येतो येतो. बोला बोला, काय म्हणताय? बाकी काय धंदा पाणी चांगला असा ना? होय होय, धंदा पाणी अगदी छान व्यवस्थित चाललंय तुमच्या आशीर्वादाने. घ्या, हे घे. आनंदी, भूक लागली असा. या मावशीन काय दिलं नाही मगा खाऊ. काहीतरीच काय बोलतोस? जाय थंय इज्जत काढता हो. समोसे कोणी खालान? ते समोसे आतमधनं बटाटे कच्चे होते. अगं आई ग का? मी आता जेवण बनवते, मग गरम गरम वाढते तुला. हा चल मी पण येते तुझ्या वांगडा. हा, गप्पा मारत मारत जेवण करूया. चल. हा, जेवण आधी करा, गप्पा होतच राहतील. ह्या बॅगांचा का? नाही नाही, थांब. हे बॅग आहेत ना आनंदी, हे आतल्या खोलीमध्ये नाही. इथे माई हे राहिलं तू. ये. सगळा शांत शांत वाटता. तग्या, अरे कुठला प्रोजेक्ट तो दाखव बरं मला. गावाकडे कसा खाली बसून चुलीवर भाजताय ना भाकऱ्यो, हे जरा अवघडल्यासारखं वाटत. या टेबलावर पण बरा साहेबिनी सारखं वाटत. बाकी बरा चालला ना तुझा? होय. बराच चाललेला असतला. घर बघलो या तुझा चांगला. आम्ही पडलो थैसर गावात. तुका बरो मुंबईचं गो गावलो. असं काही नाही. हा, गावाकडे पण चांगलंच असा. तुझ्यासारखा नाही ना. तू बाय नशीब काढलंस. बाय आनंदी. ताई, काही हवंय का तुम्हाला? तुझं झालं की मी निघेन. डबा झाला की सांग. हो, सांगते. डबू झालो की सांग. म्हणजे डबो त्यांका घरी नेवचो असत. माहेर असू अगो घराकडे म्हणजे काय करता की नाही की काय येईनच नाही? माई, असं नाही. हा, आनंदी हा, हैसरच असता काही? हा, म्हणजे हैसर असतात. भाऊजी कामात जातात, मग घराकडे कोण नाही, मग येत आहे हैसर. बरी असा ना तुझी नणंद? नाही, माहेराक येणारे नंदू असतात ना, त्या हौशेंचे कान भरतात. हो माई, वर्षाताई मनानं चांगली असतात खरंच. बरा कामाक हातभार लावता काय? दिवाळीत फराळ करूक लागले. हा, घे. माका वाटतात तीच पहिली आणि शेवटची मदत असतली. तोंडाकडे बघून वाटलं ना. काय म्हणता वर्षाताई? मी मजेत. घर एकदम छान. यजमान ते पण मजेत. तुमचं काय चाललंय? काय भाकऱ्यो करतय? हो, मगाचपासून बघते ना मी. तुम्ही दोघी जणी ना कुचू कुचू बोलताय
आणि मी आले ना की गप्प बसताय. चुहा मीटिंग करताय ना तुम्ही? काय? हा म्हणजे असं कुचू कुचू हळूहळू बोलायचं आणि कुणी आल्यावर गप्प बसायचं, याला चुहा मीटिंग म्हणतात. तुम्ही हसू नका, मी आता सांगते. नाही नाही वर्षाताई, तुमच्यावर नाही हसत आहे आम्ही. आम्हा तिघी बहिणींची ना एक सवय. काय? म्हणजे आबा रात्री 9 वाजता सगळे दिवे बंद करायचे आणि आम्ही तिघी एकत्र यायचो आणि असं गुपचूप हळूहळू बोलायचो. आबा आले की सगळे चिडीचूप. अशी एक जुनी सवय आमची. जुनी सवय अजून गेलेली दिसत नाहीये. बऱ्याच दिवसांनी भेटलो ना. काय झालं का? हो देते. हा आनंदी सांडशील पुरे. तिला माहितीये नेहमीच प्रमाण, ती भरेल बरोबर. हा वर्षाताई हे तुमचा डब्बा. ताई लवकर घरात जावा आणि खावा. कसा भाकरी कडक होतील ना म्हणून म्हटलंय. चुहा मीटिंग काय? माका ना जरा गडबड वाटता तुझी नानान. सांगितलं ना वर्षाताई मनाने चांगले असत खरंच. आनंदी येते. हो ताई. आई मी येते. हा दादा हा चल बाय. बाय. टग्या बाय. अगं ए, हा जेवण तरी जा ना. अरे डबा घेतलाय मी. हा बघ. औषध का लय छोटो डबो असा. हो छोटा आहे. अरे पण पुरतो मला. हा चल बाय. गुड नाईट. टग्या, हे सगळं तू एकट्याने बनवलंस? ह्या कोणाक बनूक जमताला? अख्ख्या जिल्ह्यातून मला मुंबईला पाठवलंय ते प्रदर्शनासाठी. विज्ञान प्रदर्शन. आणि हा एवढा मोठा प्रोजेक्ट मी केलाय. बघा ही आहे पवन चक्की. आगाव. बरं, ही पवन चक्की फक्त दाखवायला आहे की ती चालते पण? औषध खाऊन तगड्या फक्त दाखवसाठी काय करत नाही. ही बॅटरी असते ना, या जोडली की चालू होतली. अच्छा, दाखव कसं ते. सारखे सारखे सेल वापरते उतरतील ना. ज्यांना कोणाला बघायचं आहे त्यांनी आत्ताच या. ठग्या शेठ, हे तुम्हाला माझ्याशिवाय दुसरं कोणी नाहीये हे दाखवायला. जिच्यासाठी ओरडणं चाललंय ना ती घरात नाहीये. मी कुठे ओरडते? मी आपलं असंच ओरडत होतो. तू चिंगीसाठी ओरडत नव्हतास? नाही. बरोबर. पण ती गेली कुठं? चला मम्मम तयार आहे. घ्या. मस्त आहेत ग ही भांडी. कुणाची आहेत माहितीत का? कोणाची? आजोबांनी तर माझ्यासाठीच आणले असणार. म्हणजे आजोबांनीच आणली आहेत, पण ती रमासाठी आणली होती. काय? आईसाठी? इवलीशी भांडी? हा, तुझी आई इंग्लिशची होती ना तेव्हा आणली होती. तू इथे आल्यानंतर ना याच भांड्यांमध्ये जेवत जा. हा, यापुढे मी याच भांड्यांमध्ये जेवणार. पण इथे आल्यानंतर. इथे आल्यानंतर म्हणजे मी आता इथेच राहणार आहे, कुठेही जाणार नाहीये आणि वरती तर अजिबातच नाही. बरं ठीक आहे, आता जेवून घे. या पोटाला भूक लागली असेल ना. आजी, अशा पोळ्या कोणी बनवतं का? तुला माहितीये आनंदी ना एकदम पातळ पोळ्या बनवते आणि भाजी भाजी.
भाजी पण घरच्या सारखी नाही वाटत आहे. आणि बाबा पण माझ्या बाजूला बसला नाहीये. चिंगुडी, तुला घरी जायचंय का बाळा? नाही. मग बाबांना आपण फोन करूया का? तू बोलणार का? नाही. मग बाबांना इथे बोलवून घेऊया का? नाही, मला काही करायचं नाहीये, पण मला घरची खूप आठवण येतेय. बरं ठीक आहे, आपण ना एक गंमत करूया. कुठली? काय करतेस? थांब ना जरा. आईंचा फोन. हॅलो. हा आई, काय झालं? चिंगीचं काही आहे का? काय 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 झालं? नाही, माझंच काम होतं म्हणून मी फोन केला होता. तू बाजारात जाणार आहेस का? हो, म्हणजे उद्या मी जाणार आहे ना बाजारात. काही आणायचं होतं का? काय आणायचं आहे मला सांगा ना. हा, म्हणजे हेच पीठ, साबुदाणा वगैरे. नाही, मी काय करते, काय वस्तू संपल्यात ते बघते आणि मग तुला सांगते. आई, चिंगी आहे का बाजूला? म्हणजे तिला माझ्याशी बोलायचं आहे का? मी बोलू का तिच्याशी? चिंगी, हा, ऐकते आहेस ना सगळं बोलणं? मला माहिती आहे तू तिथेच बाजूला आहेस आणि फोन स्पीकरवर आहे ना? हो ना? तो क्या अज्जी, तू का केलास फोन? मला नाही आवडत अशी गंमत. थँक्यू थँक्यू. औषध खाऊन थँक्यू कित्याक? नाही टग्या शेट, थँक्यू सो मच.